क्वार्टर फायनल मध्ये पोहोचलेली आहे. चांगला खेळ आहे आज. मुकेश, योगेश, विद्यानंद सर्वच 11च्या 11 खेळाडूंनी चांगला खेळ केलेला आहे आणि दोन सामने आज कालवर टीमने जिंकलेत. पहिल्या सामन्यातून शेलुमाता वल आणि दुसऱ्या सामन्यातून वेताल कोपर या संघाला पराभूत केलेला आहे. चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावा. सरवली टीम रेवणाजी पाटील, सोमनाथ चौधरी, ऑल टीम प्रवीण, महेंद्र, रणजित पाटील, केशव पाटील चांगली टीम आहे. नक्कीच उमेश कारवलीच्या स्पर्धेमध्ये उमेश हा एक खेळाडू आपल्याला सातत्याने चांगली कामगिरी करताना आज जितू देखील मैदानामध्ये उतरलाय. चला चला खेळाला सुरुवात करा लगेच. कबीर असतील, संजय पाटील चांगली कंप्लीट टीम आहे. जानमान सरवली, श्यामदादा चौधरी यांची टीम. तर नवीन 40+ जयनमान सरवली टीम, नितेश चौधरी आणि भीम चौधरी यांची टीम देखील कंप्लीट टीम आहे. महेंद्र, प्रवीण, कबीर, संजय, रेवनाथ पाटील, सोमनाथ चौधरी, केशव पाटील, रणजित पाटील हे चांगले खेळाडूंची टीम आहे. चला आपण सामन्याला सुरुवात करूया. गेम ऑन. पंचभाऊ पाटील सर आणि सचिन मालीला देखील आपण देऊया शुभेच्छा. पहिला चेंडू गोलंदाज महेंद्र कमी गतीने चेंडू टाकलाय. काय एसटी रक्षण आहे एसटीच्या मागे. वा जितू चौधरी दुखापतीतून सावरतोय स्वतःला. कारलीच्या स्पर्धेमध्ये देखील चांगली कामगिरी जितून केली होती. तुम्ही फक्त आणि फक्त वेळेच्या बाबतीत सहकार्य करा मित्रांनो. प्रत्येक चेंडूवर तुम्ही चर्चा, टीम मीटिंग कमी करा. आयोजकांकडून आम्हाला एकच सूचना येते की वेळेच्या बाबतीत सर्वांना सतर्क करा. धन्यवाद. इथे बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाहीये. जितू चौधरी पायाला दुखापत. नक्कीच इथे जीवनदान मिळालं देवीदास म्हात्रेला. दुसऱ्या चेंडूवर सिंगल धाव घेऊन देवीदास म्हात्रेनं स्वतःचं आणि गावदेवी वेले या संघाचं धावांचं अकाउंट ओपन केलंय. कारलवीच्या स्पर्धेमध्ये चतुर्थ पारितोषिक जर्मन सरवली टीमनं पटकावलं होतं. बघूया चेंडूला बालचंद्र म्हात्रे ऑन साईडला ऑन दी कार्पेट खेळले. दुसरीची कॉलिंग. थ्रो येईपर्यंत 2 धावा पूर्ण केलेत. डीपमध्ये कबीर हे क्षेत्ररक्षक आहेत. कबीर आणि प्रवीण हे 2 खेळाडू टी-शर्ट सर्कलच्या बाहेर आहेत. धावसंख्या 3. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर सिंगल, डबल. पुढील चेंडू इथे हा फटका उडवलाय हवेमध्ये. बघूया क्षेत्ररक्षक आहेत. चांगला झेल. प्रवीण कडून चुकी होणार नाहीये. पहिलं विकेट गावदेवी वेले संघाचा. बालचंद्र म्हात्रे आउट. डीजे अबी नवीन फलंदाज येत आहेत. गुरु थले गावदेवी वेले संघाचे एक उत्कृष्ट यष्टीरक्षक आणि माजी संघनायक गुरु थलेची ओळख आहे. चौथ्या चेंडूवर विकेट घेतलाय महेंद्रनं आणि पहिली विकेट लवकर मिळवून दिलेली आहे सरवली संघासाठी. चांगली टीम सरवली देखील आणि गावदेवी वेले संघ देखील तितक्यात ताकदीचा संघ आहे. वेले संघाने या सिनियर 40+ संघटनेमध्ये जेव्हा एंट्री केली तेव्हापासूनच या संघाच्या नावाचा दबदबा त्यांनी या संघटनेमध्ये ठेवलेला आहे. हा फुलटॉस अगदी चेंडूला टर्न केलाय. डीप मिड विकेट रिजनला कबीर तिथे उपस्थित. चांगली फिल्डिंग
फक्त एक सिंगल धाव. सिंगलनं धावसंख्या पोचली आहे 5 चेंडूमध्ये 4 वर. चांगली गोलंदाजी महेंद्रनं पहिल्या 5 चेंडूमध्ये तरी केलेली आहे. जानमान सरवली या संघासाठी. सोमनाथ चौधरी आज इन ॲक्शन मध्ये आहेत. कमी गतीने चेंडू सोडलाय. क्या बात आहे. अगदी महेंद्रनं ओळखलं होतं, पारखलं होतं की फलंदाज देवीदास मात्रे कुठल्या रेंजमध्ये आहेत आणि काय चांगला चेंडू टाकलाय. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि 1-4. चांगली सुरुवात. गुरुदत्त मानकोली 40+ आयोजित खासदार बाळ्यामामा चषक 2025 ची आजची तिसरी रात्र. नक्कीच मित्रांनो, गुरुदत्त चौथ्यावा क्रीडानगरी म्हटलं की प्रत्येक खेळाडूला हवाहवासा वाटणारे मैदान. जसं की याआधी आपण चॅलेंज ग्राउंडवर आपलं खेळण्याचं स्वप्न कधी पूर्ण होईल ही आस प्रत्येक खेळाडूला होती. आता ती आस या मैदानानं संपूर्ण भिवंडी तालुक्याच्या खेळाडूंना लावून दिलेली आहे. नक्कीच कायमस्वरूपी लाईट, चांगलं अगदी गोल आकाराचं मैदान, येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी चांगली सुविधा, चांगले रस्ते आहेत आणि अगदी सुसज्ज असं मैदान. म्हणून सध्या भिवंडी नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये श्री गुरुदत्त चौथ्यावा क्रीडानगरीचा उल्लेख केला जातोय. आणि चालू सीझनचा विचार केला 2024-25चा तर भिवंडी तालुक्यातील सर्वात जास्त स्पर्धा खेळण्याचा मान देखील या क्रीडानगरीला मिळालेला आहे. खूप मोठ्या मोठ्या स्पर्धा या क्रीडानगरीतून आपण पाहिलेत आणि अजून पाहणार देखील आहोत. 1/4 गोलंदाजीसाठी आला जितू चौधरी. ज्या खेळाडूनं सरवली गावासाठी भरपूर चांगला रेग्युलर क्रिकेट देखील खेळलेला आहे. पायाला दुखापत आहे, अजून पूर्णपणे दुखापतीतून सावरले नाही आहेत. चांगला स्ट्रॉक सिपचा फटका आपण पाहतोय. चेंडू चालला अगदी लॉंग लेग आणि फाईन लेग रिझन मधून सीमापार चौकार. कुठली टोटल तुम्हाला विजय मिळवून देईल याची शाश्वती नाही आहे. पुण्याच्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट केले. तिथे आता प्रोटेक्शन उभं केलं आहे जितू चौधरीनं. चांगली फिल्डिंग. मला वाटतं तिथे संजय आहेत. क्या बात आहे. संजय आणि कबीर ही बंधूंची जोडी आहे. श्याम माले आपलं देखील स्वागत. रुपेश म्हात्रे, रविदादा पाटील मान्यवर कक्षामध्ये आपण या मान्यवरांना पाहतोय. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 8 चेंडू 9 धावा. नक्कीच आज दिनकर भोईर सलामीला आले नाहीत. दिनकर भोईर एक चांगले सलामीवीर राहिलेले आहेत गावदेवी वेले संघाचे. कित्येकदा दिनकर भोईरनं गावदेवी वेले संघासाठी चांगली सलामीवीर सुरुवात म्हणून करून दिलेली आहे. आज त्यांची कमतरता इथे भासली का हा प्रश्नचिन्ह असेल. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4च धावा बालचंद्र म्हात्रे आणि देवदास म्हात्रेनं केलेत. त्या चेंडू लेट कट करायचा होता. गती चांगली होती. जितू चौधरी याच गोलंदाजीसाठी या खेळाडूची ओळख आहे. 10 चेंडूमध्ये आलेत 11. 1 गड्याच्या मोबदल्यात गावदेवी वेले संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. कारण की 10 चेंडूमध्ये 11 गावदेवी वेले संघाच्या फलंदाजाला न शोभणारी धावसंख्या इथे चेंडूला उडवलाय. अगदी चेंडू चाललाय वाईड इश लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
पाटील आपण मान्यवर कक्षामध्ये या. जितू दादा आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. अंकोजी पाटील, इथे बघूया चेंडू चाललाय अगदी शॉर्ट थर्डमॅनला. सोमनाथ चौधरी चेंडूला उचलत आहेत. एक सिंगल धाव. 2 ओव्हरची समाप्ती आणि धावा बनल्यात 1/18. 9ची सरासरी आली. पहिल्या ओव्हरमध्ये 4 होत्या म्हणजे दुसऱ्या ओव्हरला 14 धावा घेतलेत. टोटल 18. जितूला 1 चौकार 1 षटकार 2 सिंगल 1 डबल आणि 1 डॉट. वेलकम जितूदादा पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कल्पेश अभि डीजे ऑपरेटर कल्पेश आपण यायचं आहे. डीजे रूम मध्ये आपण पोहोचायचं आहे. कल्पेश यस. जितूदादा पाटील यांचं देखील इथे शुभ आगमन झालेलं आहे. नवीन गोलंदाज आलेत प्रवीण पाटील आणि हा चेंडू आलाय वाईट. अतिरिक्त धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झालेली ती 19. जितू पाटील भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष देखील आहेत. वेलकम महाराष्ट्र पोलीस राकेश पाटील. इथे या चेंडूवर 1 सिंगल धाव तर कंप्लीट केलेली आहे. सिंगलना धावसंख्या 20. 13 चेंडूमध्ये 20 आलेत. वेलकम निलेश भगत, साई कृपा डुंगे संघाचे यष्टी रक्षक, मजबूत काटे के खिलाडी निलेश भगत, स्वागत आहे आपलं. क्या बात आहे. माजी सरपंच ते देखील आहेत. केसमध्ये क्रिकेटपासून थोडेसे अलिप्त झाले होते निलेश भगत आणि पुन्हा एकदा आपल्या संघाला जॉईन झालेत. महाराष्ट्र पोलीस राकेश पाटील, जितूदादा पाटील, निलेशजी भगत आणि आमचे इतर सहकारी आरके. यस, आरके या नावानं फोकस आणि फेमस आहेत. चांगला चेंडू. पुन्हा एकदा इथे आडव्या बॅटनं खेळण्याचा जरूर प्रयत्न केलाय. बघूया चेंडू बॅटला स्पर्श झालाय का नाही. बाईच्या स्वरूपात एक धाव. यष्टीरक्षक जितू चौधरीला देखील चेंडू पकडता आला नव्हता. धावसंख्या पोचलेली आहे ती 22. मानकोली संघ आपण तयार आहात. डुंगे संघ इथे तयारीमध्ये आलाय. चांगली फाईट पाहायला मिळेल इथे. फलंदाज गुरु थले आउट झालेत. मोठी विकेट प्रवीणच्या खात्यामध्ये. तर चांगली गोलंदाजी केली. 4 चेंडू 3 धावा 1 विकेट 1 वाईट. आतापर्यंत धावा बनलेत 22. फक्त 8 चेंडूंची इनिंग आता बाकी आहे. फक्त 8 चेंडू आहेत आणि फलंदाज आले सदा मुकादम. इथे चेंडूला उडवलाय. पहिलाच फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जैद करतायत. चांगला झेल टिपलाय महेंद्रनं आणि दुसरी विकेट प्रवीण यांच्या खात्यामध्ये. फलंदाज बाद.
चांगली फिल्डिंग. मिळतील 2 धावा. 2 धावेनं इथे तिसऱ्या ओव्हरची समाप्ती आणि धावसंख्या ती 8च्या सरासरीनं 24. कोहिनूर चेक करायचं आहे. चला होम फोटो लाईव्ह बघा जरा चेक करा. चौकार आहे की नाही बघूया. 2 धावा तर आलेत. पंचाने अगदी हा निर्णय ते सोपवलाय. आपल्या कॅमेऱ्यामध्ये असेल तर नक्कीच त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला देऊ. प्रभाकर आपण स्टेजवर आपल्याला 2-3 स्वागत सन्मान कंप्लीट करायचे आहेत. मान्यवर कक्षामध्ये जितूदादा पाटील आहेत, डुंगे ग्रामपंचायतचे माजी सरपंच, त्यानंतर महाराष्ट्र पोलीस राकेश पाटील, निलेशजी भगत माजी सरपंच डुंगे आणि आमचे आरके साईकृपा डुंगे संघाचे एक सिनियर खेळाडू. सेफ आहेत. चेंडू अगदी अडवलाय सीमारेषेच्या आतमध्ये. चला शेवटचा आणि अंतिम चौथा ओव्हर घेऊन आले तर रेवनाथ पाटील. पप्पाला नाव माहित नाही. तुला पप्पांचं नाव बरोबर माहित आहे. रेवनाथ पाटील डावखोरे हाताचे खेळाडू आहेत. पारसिक बँक खारबाव शाखेचे मॅनेजर आहेत. चांगलं व्यक्तिमत्व रेवनाथ पाटील. पहिल्या चेंडूवर 2 धावा इथे कंप्लीट केले देवीदास मात्रेनं आणि धावसंख्या झाली ती 26. बघा मानकोली संघाचा संघनायक आपण तयार यायचा मनोज केनी. फक्त 5 चेंडू आहेत या इनिंगचे. हा चेंडू ऑन साईडला उभे. हा चेंडू चालला अगदी डीपीज बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये. चांगली फिल्डिंग होते संजय पाटील कडून आणि ते बघूया पंचांचा इशारा. सॉफ्ट सिग्नल काय सचिन सर? बाद. या चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे हे महत्वाचं आहे. तुम्ही तिसऱ्या पंचांकडे येण्याआधी मैदानी पंचांचा जो काय निर्णय आहे तो सर्वप्रथम आपल्याला कळवायचा आहे. बघूया इथे 2 पूर्ण की अपूर्ण, फलंदाज बाद की नाबाद याचं उत्तर आपल्याला मिळेल. फलंदाज बाद आहेत. नक्की सचिन सरांची तीक्ष्ण नजर. अगदी सॉफ्ट सिग्नल देखील त्यांचा तोच होता. चांगला निर्णय. फलंदाज देवीदास धावचित बाद. दुसरीच्या प्रयत्नात 1 सिंगल येईल. धावसंख्या 27. साईकृपा डुंगे आणि गुरुदत्त मानकोली पहिल्या फेरीचा चौथा सामना. आज 2 सामने जिंकून कालवार संघाने देखील या स्पर्धेतून आज ग्रुप सी मधून चांगली कामगिरी केलेली आहे. बघूया नवीन फलंदाज कोण आलेत. कोहिनूर नंतर कोहिनूर नॉन स्ट्राईकला आहे आणि स्ट्राईकला कोण आलेत. फलंदाज भाऊ सर नाव सांगा. अशोक जोशी. क्या बात है. यस धन्यवाद अशोक जोशी. हा फटका अशोकनं अगदी 20 मध्ये केला आहे. बघूया दुसरी धाव इथे पूर्ण केली आहे आणि 1 शॉटचा इशारा आलाय. क्या बात आहे. अशोक जोशी आणि कोहिनूर मध्ये थोडीशी कुठेतरी तालमेलची आपल्याला कमी पाहायला मिळाली. 1 सिंगल मिळेल. धावसंख्या 28. फक्त 3 चेंडू आता आहेत अशोक जोशी याच्याकडे. बघूया एखादा मोठा फटका येईल का. तयारीत तर आहेत. हँडलला वर पकडलाय बॅटच्या म्हणजे मोठा फटका मारण्याच्या तयारीत आहेत आणि इथे चांगली फिल्डिंग. क्या बात आहे. जबरदस्त फिल्डिंग इथे. तिसऱ्या धावीसाठी अशोक जोशी. धावचित बाद.
चांगली फिल्डिंग केली. फक्त 2 धावा या चेंडूवर येतील. धावसंख्या 30. शिवा एक चांगला गोलंदाज आहे गावदेवी वेले संघाचा. 30 धावा. रेवनाथ पाटील लेफ्ट आर्म राऊंडचा मारा करतात. हा फुलटॉस होता. चेंडूला इनफिल्डच्या वरून केलेत. बघूया डीप सेपा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा इथे कोहिनूरनं पूर्ण केले. तिसरीसाठी शिवा निघालाय आणि पोचलाय देखील का बघूया. इथे फलंदाज कोहिनूर धावचीत बात. बघा नारायण पाटील आलेत. सलामीचे फलंदाज क्रमांक 8 वर. आज दिनकर भोईर देखील नाही आहेत. गावदेवी वेले संघानं आतापर्यंत 6 विकेट गमावलेले आहेत आणि 23 चेंडूमध्ये 32 धावा बनवल्यात. वेलकम भोईर. दैले भाऊ स्वागत आहे आपलं. शेवटचा चेंडू फटका देखील चांगला आहे. बघूया एका टप्प्यानं चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. शिवा भोईरनं ती धाव का घेतली, स्ट्राईक का स्वतःवर ठेवली याचं उत्तर दिलंय. धावा बनले 36 आणि आता विजयाचं लक्ष आहे सरवली संघासमोर 37 धावांचं. आपण चला जाऊया पुढील सामन्याची नाणेफेकीकडे. साई कृपा ढुंगे संघाचे संघनायक आणि गुरुदत्त मानकोली संघाचे संघनायक रविदादा रुपेश म्हात्रे. आपण या टॉस बॉक्स मध्ये आपण करूया पहिल्या फेरीच्या 4थ्या सामन्याची नाणेफेकी. मनोज केनी आम्हाला जॉईन होत आहेत. आर के बिल्डर अँड डेव्हलपर टॉस बॉक्स मध्ये अतिशय चांगला टॉस बॉक्स पाहतोय. आर के बिल्डरचे आमचे सर्व अतिथी योगेशजी म्हात्रे, सुधीरजी म्हात्रे, रणधीरजी म्हात्रे आणि धीरजजी म्हात्रे यांच्या नावाचा टॉस बॉक्स आपण पाहतोय. वेलकम. महाराष्ट्र पोलीस राकेश पाटील आणि मनोज केनी दोन्ही संघनायकांना शुभेच्छा. आमचे पाहुणे रविदादा पाटील आणि रुपेश म्हात्रे. एका बाजूला या स्पर्धेचा आयोजक गुरुदत्त 40+ मानकोली आणि दुसऱ्या बाजूला खासदार चषक 2025. कोण आवाज देईल? राकेश पाटील आवाज देतील. गुरुदत्त मानकोली आणि एक्झॅक्ट तेच आले. खूप खूप धन्यवाद रविदादा पाटील, रुपेश म्हात्रे. आपण पुन्हा एकदा मान्यवर कक्षामध्ये जाऊन मान्यवर कक्षाची शोभा वाढवायची आहे. राकेश म्हात्रे या व्यक्तीबद्दल आम्ही नेहमी म्हणतोय महाराष्ट्र पोलीस चांगलं व्यक्तिमत्व आहेत आणि साई कृपा ढुंगे संघाचे एक जिद्दी खेळाडू. राकेश पाटील नाणेफेकी जिंकलात, काय निर्णय घेत आहे? फिल्डिंग घेत आहे. नक्कीच घरच्या होम ग्राउंडवर मानकुली संघाच्या अगेन्स्ट फिल्डिंग घेण्यामागचं काय कारण उद्देश? कारण मानकुली हा संघ खूपच चांगला आहे. त्यांना आम्ही कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आपल्याला एक शेवटचा प्रश्न विचारतोय. गुरुदत्त मानकुली 40+ संघानं जे खासदार बाळेमामा चषकाचं आयोजन केलेलं आहे नाईट स्पर्धेचं, ही क्रीडानगरी आणि या स्पर्धेचं आयोजन नियोजन राकेश पाटील आपल्याला कसं वाटतंय? खूपच चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे. आणि या ग्राउंडबद्दल बोलायचे तर आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये गावामध्ये असा कुठे ग्राउंड नाही की ते डे नाईट स्पर्धा होत आहेत. त्याबद्दल मानकुली ग्रामपंचायतचे खूप खूप धन्यवाद. त्यांनी त्यांच्या संघाला हा असा डे नाईट क्रिकेट खेळण्याबद्दल ग्राउंड उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद राकेश पाटील. मनोज केनी नाणेफेकी हरलात, प्रथम फलंदाजी आलेली आहे. निर्णय आपल्या मनासारखा झाला की मनाच्या विरोधात?
नाही, आम्ही बॅटिंगच घेतली असती. म्हणजे आपल्याला आपल्या मनासारखा निर्णय मिळाला आहे. कुठले 11 खेळाडू असतील या पहिल्या सामन्यातून या स्पर्धेसाठी काय तयारी, कारण की आयोजन केलं आहे खूप कमी दिवसामध्ये या स्पर्धेचं चांगलं आयोजन केलेलं आहे आणि नक्कीच आपल्या संपूर्ण भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेनं आपल्या स्पर्धेची स्तुती केलेली आहे. याच्यात कुठे काही कमीपणा आहे? नाही नाही, काही नाही, तयारी अशी काही नाही केली. आमची जी प्लेइंग इलेव्हन आहे तीच केली. नक्कीच आपल्याला देखील शुभेच्छा राकेशजी पाटील. तर मित्रांनो, ग्रुप सीच्या पहिल्या फेरीच्या शेवटच्या सामन्याची नाणेफेकी साई कृपा डुंगे संघाचे संघनायक राकेश पाटीलनं जिंकून प्रथम घेतला गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी या स्पर्धेचा आयोजक संघ गुरुदत्त 40+ मानकोली टीमला आमंत्रित केले आहे. धन्यवाद. प्रभाकर, आपण स्वागत सन्मान घेऊया. सुनील माली, आपण श्याम माली याचे शुभ हस्ते करूया. वेलकम, सुस्वागतम. मानकोली मानकोली ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि तिसाई केबल नेटवर्कचे मालक उद्योजपती कैलासदादा माली यांचं शुभागमन झालेलं आहे. आपण स्वागत सन्मान करूया. जितूजी पाटील, श्याम माली आपले शुभ हस्ते. डुंगे ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि साई भक्त आहेत उद्योजपती डुंगे जितूदादा पाटील यांचा शुभ सन्मान श्याम माली याचे शुभ हस्ते केला जातो. धन्यवाद. त्यानंतर निलेशजी भगत माजी सरपंच डुंगे, त्यांचा देखील आपण स्वागत सन्मान करूया. साई कृपा डुंगे संघाचे एक उत्कृष्ट यष्टीरक्षक आहेत निलेश भगत, यांचा देखील स्वागत आणि सन्मान होईल. निलेश भगत यांचा स्वागत आणि सन्मान गुरुदत्त 40+ संघाचे खेळाडू श्याम माली. त्यानंतर पुढील स्वागत सन्मान करूया महाराष्ट्र पोलीस दलातील एक दक्ष पोलीस राकेशजी पाटील. साई कृपा डुंगे संघाचे संघनायक आहेत राकेश पाटील, महाराष्ट्र पोलीस, त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करूया. राकेशजी पाटील आमच्या स्वागत सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. पुढे या राकेश भाऊ, पुढे या, कॅमेरा समोर आहे. यस, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सध्या कार्यरत आहेत आणि डुंगे गावचं वैभव. त्यानंतर आरके आपले सिनियर खेळाडू साई कृपा डुंगे संघाचे आरके भाऊ, आपण देखील पुढे या. त्यानंतर आमचे सरवली गावचे समाजसेवक आमचे परममित्र दयानंद भोईर, आपण देखील पुढे यायचं आहे. दैल्या भाऊ, आपण या. आरके यांचं स्वागत सन्मान. दयानंद भोईर यांना देखील आपण सन्मानित करू. दयानंद भोईर आमचे मित्र आहेत आणि आज जानमन सरवली या संघाचा खेळ पाहण्यासाठी ते या क्रीडानगरमध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण सन्मानित करूया. दयानंदजी भोईर, पुढे बघा भाऊ, तिकडे कॅमेरा आहे. त्यानंतर सदानंद चौधरी यांना देखील सन्मानित करू आपण. या भाऊ, सरवली गावचे जानमान सरवली संघाचे खंदे समर्थक आहेत सर्व. या भाऊ, जानमान नवीन 40+ संघाचे ते खेळाडू देखील आहेत. धन्यवाद. या दयानंद भाऊ, आपण इकडे या. सदानंद चौधरी यांचा देखील एक स्वागत सन्मान. त्यानंतर आम्ही एक मेगा सत्कार घेणार आहोत. आमच्या मानकोली ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि सीताई केबल नेटवर्कचे मालक उद्योजपती कैलासदादा माली यांचा आपण स्वागत सन्मान नंतर घेणार आहोत. धन्यवाद. श्याम माली, जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. सामन्याला सुरुवात झालेली आहे. चौकार ठोकलाय फलंदाज महेंद्रनं. पहिला चेंडू जरूर संतोष म्हात्रेंना डॉट टाकलाय. धावा बनवायचे 37. 24 चेंडूमध्ये हा फटका चांगला आहे. अगदी सरळ बॅटनं फटका केलाय. सदा मुकादम
चेंडूच्या समोर येतोय, चांगली फिल्डिंग, मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट. वा, 1 2 3 4 5 अगदी 5 खेळाडू एका लाईन मध्ये होते आणि चांगला थ्रो जज केला आहे भालचंद्र म्हात्रेनं. इथे चांगला फटका, अप्रतिम चेंडू चालला अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला, सीमा पार. महेंद्रच्या बॅट मधून दुसरा चौकार. गावदेवी वेले संघाचे एक सर्वात चांगले पॉवर प्लेचे गोलंदाज म्हणून ज्यांची स्वतःची ओळख या संघातून ज्यांनी निर्माण केलेली आहे. मात्र या सामन्यातून 4 चेंडूमध्ये आतापर्यंत त्यांनी 2 चौकार, 1 दुहेरी आणि 1 डॉट, 10 धावा खर्च केलेत. हा फटका ऑन साइडला टर्न केला आहे. बघूया शत्रक्षक आहेत डीप मिड विकेट रिजनला शिवा भोईर. 1च धाव मिळेल. 11 धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. हरेश भोईर का फलंदाजीला लवकर आले नाहीये. आज दिनकर भोईर देखील संघामध्ये नाही आहेत. धावा फक्त बनवल्या 36. 9च्या सरासरीनं गावदेवी वेल संघानं आणि 37 धावांचं आव्हान त्यांनी ठेवलेले आहे जानमन सरवली टीम समोर. कारवली इथे जी नाईट स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक सरवली संघानं पटकावलं होतं. बघूया, कबीर चांगले खेळाडू आहेत. यानंतर आपण एक मेगा सत्कार घेणार आहोत कैलासदादा माली यांचा. मानकुली गावचे माजी सरपंच आणि सीताई केबल नेटवर्कचे मालक, उद्योजक, उद्योगपती. चांगला फटका, काय फिल्डिंग आहे. चेंडूवर जणू काही त्यांनी थाप मारलेली आहे. सतीश थलेनं इथे नक्कीच संघाच्या 3 धावा वाचवल्यात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. गुड फिल्डिंग. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि 12 धावा, 12 धावा लागलेत. चांगली सुरुवात. आपण कैलासदादा माली यांचं स्वागत सन्मान करूया. दादा पुढे आपण. सुनील मालीच्या शुभ हस्ते हा दादांचा शुभ सन्मान होईल. मानकुली गावचे माजी सरपंच आणि सीताई केबल नेटवर्कचे मालक कैलासदादा माली यांचा शुभ सन्मान गुरुदत्त 40+ संघाच्या वतीने केला जातोय. त्यांना प्रेमाची शॉल, पुष्पगुच्छांनी या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केला जातोय. पाहू शकता आपण ऑन स्क्रीनवर कैलासदादा माली यांचा शुभ सन्मान. आमच्या मानकुली गावातील पहिले केबल मालक म्हणून ज्यांची ओळख संपूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये असे आमचे कैलासदादा माली. मानकुली गावचे माजी सरपंच देखील राहिलेत आणि उद्योजक, उद्योगपती. धन्यवाद. हरेश भोईर क्रमांक 2चं ओव्हर घेऊन आलेत. हरेश भोईर क्रमांक 2. बघूया, फटका देखील चाललाय अगदी लॉंग ऑफ रिजनला. भालचंद्र म्हात्रे चेंडूला उचलतायत. दुसरे धावेसाठी महेंद्र आपल्या घरामध्ये सुखरूप. काय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. कबीर आणि महेंद्र मध्ये 7 चेंडूमध्ये 14 धावांची भागीदारी केलेली आहे. 24 मध्ये बनवायचे 37 आणि पहिल्या 7 चेंडूमध्ये आले 14. म्हणजे चांगली सुरुवात. आता विजयासाठी 17 मध्ये 23. सचिन माली, रुपेश म्हात्रे, रविदादा पाटील
आज नक्कीच गुरुदत्त 40+ मानकोली संघाचा नाईट सामना पाहण्यासाठी त्यांनी देखील वेळ काढलेला आहे. वेलकम दयानंददादा माली. चांगली फिल्डिंग होते. एक सिंगलनं धावसंख्या पोचली ती 15वर. एक सिंगल धाव. हरेश भोईर एक चांगले गोलंदाज आहेत. लेफ्ट आर्म ओव्हरचा मारा करतात. प्रवीण आणि कबीर चेंडू मागे किती चेंडूमध्ये किती बनवायचे आहेत ही कॅल्सी नेहमी त्यांच्या डोक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगले खेळाडू आहेत. त्यांच्याकडे जितू देखील एक चांगला खेळाडू आहे. इथे चेंडू लागते. स्टँड अँड डिलिव्हर. सरळ बॅटने चेंडूला पाठवलाय सीमा पार. हे तो षटकार. क्या बात आहे. चांगला आणि कबीर देखील चांगली साथ देत आहेत. सरवली संघाला तुम्ही पहिल्या दुसऱ्या सामन्यामध्ये थांबवू शकता. एकदा का गाडी लाईनवर आली की या संघाला थांबवणं भल्या संघांसाठी खूप कठीण काम आहे. आज स्वतः संघनायक सोमनाथ चौधरी संघाला जॉईन झालेत. हा फटका ऑन साईडला बघूया. चांगला झेल देवीदास म्हात्रेनं कंप्लीट केलेली आहे आणि पहिला विकेट हरेश भोईरच्या खात्यामध्ये. फलंदाज कबीर जेलबाद. घेऊ 13-15. काल संजयभाई म्हात्रेच्या टीमला आपण पाहिलं तर दिवस संघासमोर 9-10 धावा बनवता आल्या नव्हत्या. क्वार्टर फायनलचा सामना होता. 12-18 पाहिजे होत्या आणि तिसऱ्या ओव्हरच्या पहिले 3 चेंडूमध्ये 8 बनवल्या होत्या आणि उर्वरित 9-10 धावा त्यांना काढण्यापासून दिवस संघाचे गोलंदाज उदय म्हात्रे आणि कृष्णा मडवीनं रोखलं होतं. इथे चांगला फटका स्टेट ड्राईव्ह. तिथे बालचंद्र म्हात्रे आहेत. दुसरी धाव तेज तर्रार. क्या बात है. आंखों में इशारा. महेंद्र आणि कबीरची ओळख आहे. सॉरी प्रवीण. चांगले दोन्ही तंदुरुस्त खेळाडू खेळपट्टीवर. बघूया इथे 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 24-12च्या सरासरीनं धावसंख्या लागलेली आहे एका गड्याच्या मोबदल्यात. आता 12-13 सोपं समीकरण. मात्र क्रिकेटमध्ये कधी काय सोपं आणि कधी सोप्याचं कठीण होईल हे सांगू शकत नाहीये. काल संजयभाई म्हात्रेची टीमला 9-10 झाल्या नाही. नक्कीच मोठी टीम म्हणून या संघटनेमध्ये तिला ओळखले जाते. दोन ओव्हरमध्ये 24 आणि संघनायकाचा चांगला निर्णय की त्यांनी इथे शिवा भोईरला सतीश थलेच्या आधी गोलंदाजीसाठी बोलावलंय. बघूया इथे चर्चा होते. नक्कीच संतोष म्हात्रे, अशोक जोशी, गुरु थले आणि सतीश थलेच्या दरम्यान अखेरकार निर्णय घेतलाय संघनायकानं. तिसऱ्या ओव्हरसाठी शिवा भोईरला चेंडू हातामध्ये सोपवलाय.
12 मध्ये रोखायचे 13 आणि ते प्रवीण आणि महेंद्र सरवली संघाचे दोन्ही चांगले फलंदाज खेळपट्टीवर. 12 मध्ये 13 शॉर्ट रन अपनं ओव्हर द विकेटनं पहिला चेंडू. इथे पहिला चेंडू खेळून काढलाय, चांगला झेल टिपलाय, फलंदाज बाद भालचंद्र म्हात्रेनं हा झेल कंप्लीट केलेला आहे. चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी देखील या खेळाडूने केली होती. उंचीवर जाऊ नका, मूर्ती लहान आहे मात्र कीर्ती मान आहे. हलक्या हातानं चेंडूला अगदी जंटल पुश केलाय. अशोक जोशी इनफिल्डच्या आतमधून चेंडूला उचलतायत. एक सिंगलनं धावसंख्या 25. आता 10 मध्ये 12 धावा, 10 चेंडू आणि 12 धावा. 25 बनलेत, 37चं लक्ष. हा चेंडू अतिशय तेज तर्रार, काय चांगल्या लाईनात लेंथवर चेंडू फेकलाय. शिवा भोईरनं गती चांगली दिली होती. डॉट बॉल. 9-12. काल 9 मध्ये 10. मी वारंवार आठवण करून देतोय, क्रिकेटमध्ये कुठलाच धावसंख्येचा आकडा तुमच्यासाठी सोपाही नाही आणि कठीणही नाहीये. इथे चांगला फटका, अगदी चेंडूला हवाई सपार उडवलाय षटकार. रेवनाथ उमेश चेंडू बघूया. सतीश थलेचा नंबर येईल का? मला वाटतं सतीश त्यासाठीच शिवा बरोबर आता चर्चा करायला आलाय. 8 मध्ये 6 आहेत, मला 4 तरी ठेव असं सतीशने सांगितलं असेल. बघूया. वेलकम गणेशदादा केनी. अगदी गणेशदादा केनी यांची देखील रोज उपस्थिती या स्पर्धेला आम्हाला मिळते. धन्यवाद. मानकुली ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आणि माजी सरपंच आणि भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे माजी अध्यक्ष दादा आपलं खासदार बाळेमामा चषक 2025 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. सिंगलनं धावसंख्या 32. आता 7 मध्ये 5. 7 चेंडू 5 धावा. सतीश थलीला किती राहतील हा चेंडू सांगून जाईल. इथे चेंडूला हलक्यात टॅप केलाय. अशोक जोशीनं स्टंपला उडवलाय. क्या बात आहे. दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केलेली आहे. तिसऱ्या पंचांची मदत जरूर घेतली. इथे 2 की फलंदाज बाद. बघूया. तिसऱ्या पंचांची मदत.
वेलकम. आमचे जिगेदादा केनी सर्वांचे लाडके. सर सॉफ्ट सिग्नल काय आहे मात्र सर? यस, फलंदाज सेफ आहे असं सॉफ्ट सिग्नल आलाय आणि ते तिसऱ्या नॉट आउट. सॉफ्ट सिग्नल अगदी जो निर्णय आला होता तोच निर्णय कायम आहे. 2 धावा इथे पूर्ण होतील आणि धावसंख्या पोचली ती 34. आता फक्त 3 आहेत. 3-6 मध्ये 3 गोलंदाजीसाठी आलाय सतीश थले. गावदेवी वेले संघाचे पाठीराखे अगदी शांत झालेत. बघूया 6 चेंडू 3 धावा. चला मानकुली टीम तयारीत राहा. साई कृपा डुंगे आपण लगेच सामना संपल्यानंतर मैदानामध्ये फिल्डिंग करण्यासाठी उतरायचं आहे. पहिल्या फेरीचा चौथा सामना गुरुदत्त 40+ मानकोली आणि साई कृपा डुंगे. 6 मध्ये 3 सतीश तले मानकोली वेले रोड अँडच्या टोकाकडून. गावदेवी वेले संघाचा सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ओळख वेलकम जयदास भास्कर माली, न्यू एकविरा मित्रमंडळाचे माजी अध्यक्ष आणि 44वा नवीन 40+ संघाचे खेळाडू. आपलं स्वागत आहे. चांगला चेंडू आणि अतिशय चांगला फटका इनफिल्डच्या वरून केले 2 पूर्ण. उमेश तिसरीसाठी धावतील का? तर नाहीये. स्कोर इज लेवल. आता 5 मध्ये 1. 5 चेंडू 1 धावेची आवश्यकता. पाच चेंडू मध्ये 1 धाव बनवायचे आणि हा फटका हवेमध्ये केले सदा मुकादम झेलच्या खाली. फलंदाज बाद. अजूनही प्रतीक्षा करावी लागेल सरवली टीमला. पहिले चेंडूवर 3 धावा घेता आल्या असत्या मात्र कमी धावले. प्रवीणने देखील उमेशला थांबवलं. आता 4 मध्ये 1. बघूया फलंदाज आलेत संजय पाटील. चांगले खेळाडू आहेत. जवानमान सरवली संघाच्या अजून त्यांच्याकडे जितू चौधरी सारखा एक चांगला फलंदाज आहे. मात्र जितूला धावायला थोडीशी नक्कीच अडचण निर्माण होईल. पायाला दुखापत आहे. 4 चेंडू 1 धाव. पहिला विजय बघूया सरवली की वेले. आज 2 विजय घेऊन श्री कालिका माता कालवार टीम ग्रुप सी मधून क्वार्टर फायनलच्या 3ऱ्या फेरीमध्ये पोहोचलेली आहे. तर या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये चेरोबा 40+ कोण टीम दिवस संघाला पराभूत करून फायनल मध्ये पोहोचलेली आहे. डॉक्टर एक धाव आणि इथे अशोक जोशीचा आता निशाणा चुकलाय. ही विजयाची 1 धाव संजय यांच्या बॅट मधून आलेले अभिनंदन. जय हनुमान सरवली टीम आणि हडलक टफलक हरेश भोईर गावदेवी वेले टीम. मुक्कादम सतीश तले, बालचंद्र म्हात्रे, संतोष म्हात्रे, नारायण पाटील कोहिनूर, त्यानंतर अशोक जोशी आणि गुरु थले ऑल टीम गावदेवी वेले हडलक. या सामन्याचा सामनावीर महेंद्र ठरलेत.
या पहिल्या सामन्याचे सामनावीर खेळाडू ज्याच्या बॅटमधून 18 धावा आणि गोलंदाजी करताना पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 4 धावा देत एक महत्वाची विकेट, एक अष्टपैलू कामगिरी. या महेंद्र आपण सामना ट्रॉफी घेण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. जितूजी पाटील लगेच आपण साई कृपा डुंगे टीम मैदानामध्ये उतरायचं आहे. या महेंद्र भाऊ या लवकर. कैलास दादा आपले शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी द्यायची. मॅन ऑफ द मॅच खेळाडू महेंद्र जयदास माली याचं देखील मान्यवर कक्षामध्ये शुभागमन झालेलं आहे. न्यू एकविरा मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष आणि 44वा नवीन 40+ संघाचे खेळाडू आहेत. अभिनंदन रेवणाजी पाटील, सोमनाथ चौधरी, ऑल टीम, जय हनुमान सरवली. या महेंद्राने आपण सामनावी ट्रॉफी देऊया. कैलासदादा माली, मानकुली ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि सीताई केबल नेटवर्कचे मालक. मानकुली गावामध्ये पहिलं केबल आली तेव्हा अगदी त्या केबल नेटवर्कचे ते मालक आहेत. ही ओळख संपूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये ज्यांचे आपण पाहिले त्या व्यक्तिमत्वाच्या शुभ हस्ते आपण देऊया. महेंद्राने सामना ट्रॉफी कैलासदादा माली यांच्या शुभ हस्ते महेंद्रांना सामनावी ट्रॉफी देऊन सन्मानित केलं होतोय. सरवली संघ आपण कुठेही जाऊ नका, नक्कीच आपण जाऊया आजच्या ग्रुप सी मधून आणि तिसऱ्या या स्पर्धेच्या रात्रीमधून पहिल्या फेरीच्या चौथ्या सामन्याकडे जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा नक्कीच आपण संदेश वकार यांच्याकडे जाऊ. तत्पूर्वी एक स्वागत सन्मान घेऊया आपण जयदास मालीचा. आपण स्वागत सन्मान करायचं. श्याम माली, जयदास माली आपण पुढे या.